प्राचीन काळी देव आणि दैत्य यांच्यात मोठं युद्ध सुरू झालं होतं. त्या युद्धात इंद्र, जो देवांचा राजा होता, फार अडचणीत आला होता. युद्धात देवदेवतांचा पराभव होण्याची शक्यता होती. इंद्राच्या संकटामुळे त्याची पत्नी इंद्राणी खूपच चिंतेत होती. तिने देवगुरु बृहस्पतींकडे सल्ला मागितला. बृहस्पतींनी तिला एक मोलाचा व पवित्र सल्ला दिला व एक पवित्र रक्षासूत्र तयार करण्यास सांगितलं. त्यांनी सांगितलं की संपूर्ण श्रद्धेने आणि मंत्रोच्चाराने तयार केलेलं रक्षासूत्र तू इंद्राच्या उजव्या हातावर बांध. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी इंद्राणीने विधीपूर्वक रक्षासूत्र तयार केलं आणि ते इंद्राच्या हातावर बांधलं आणि त्याच रक्षासूत्रामुळे इंद्रामध्ये नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि साहस जागृत झालं. नंतर इंद्राने युद्धात परत प्रवेश केला आणि वृत्रासूर नावाच्या शक्तिशाली दैत्यावर विजय मिळवला. देवतांनी विजय मिळवला. ही कथा आपल्याला शिकवते की रक्षासूत्र म्हणजे केवळ धागा नाही, तर त्यामध्ये श्रद्धा, प्रेम आणि रक्षणाची भावना असते. या कथेमध्ये पत्नीने पतीस रक्षणासाठी राखी बांधली, जे रक्षाबंधनाचा अधिक गहिरा अर्थ दर्शवते. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ आहे राखी पौर्णिमेचा. राखी पौर्णिमेचा दिवस आम्ही बहीण भावांनी कसा साजरा केला आणि सोबत रक्षाबंधनाचं महत्त्व देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुम्ही आता पाहिला की आम्ही काही प्रवास करून आम्ही एका ठिकाणी आलो आहे आणि ते ठिकाण म्हणजे आहे माझ्या बहिणीचं घर. आम्ही दोघं बहीण भाऊ मिळून लहान बहिणीच्या घरी आलो रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी. तिघा बहीण भावांनी एकत्र जमायचं म्हणजे सगळ्यात आमच्यापेक्षा जास्त आनंद होतो तो आमच्या लेकरांना, कारण त्यांना सगळ्यांना आपल्या बहीण भावंडांना म्हणजे आते बहीण काय तुमचं हे का हे सगळ्यांना एकत्र भेटायचं, त्यांना तिथे शटल गेलं का भेटण्यासाठी त्यांना फार आनंद होतो आणि ते सगळे जवळपास सारख्याच वयाचे असल्यामुळे काढून देते. त्यांच्यामध्ये जी मैत्रीचं नातं देखील अधिक दृढ झालेलं आहे. आल्या आल्या बहिणीचा स्वयंपाक हा पूर्ण तयार होता. फक्त गरम पोळ्या आणि भजी करायचे राहिले होते. त्यामुळे माझी आई लगेच पोळ्या करायला लागली आणि माझ्याकडे काम सोपवलं ते गरम गरम भजी काढण्याचं. भजी वगैरे करून झाल्यानंतर आम्ही मस्त पहिले मुलांची पंगत बसवली आणि बहिणीने खूप छान असा स्वयंपाकाचा बेत केलेला होता. त्यामध्ये मशरूमची भाजी, मिक्स कडधान्याची उसळ, गुलाबजाम, कढी, छान भात, पोळी असं छान मस्तपैकी छान पक्वान्नात केले होते. आणि लेकरं अरे आज बहिणींना आधी जेवायला बसवलं, कारण आम्ही सकाळी घरून 10 वाजता निघालो होतो आणि नाश्ता करूनच निघालो होतो. त्यामुळे आधी जेवण करायचं म्हटलं आणि त्यानंतर आपला रक्षाबंधनाचा सण साजरा करायचं असं ठरवलं. इकडे सुरू आहेत गरम गरम पोळ्या आणि मस्तपैकी गरम गरम कांदा भजी आणि तिकडे जेवण सुरू होतं आणि गरम गरम भजी देखील वाढणं सुरू होतं. मुलांचं जेवण, लहान लेकरांचं जेवण आटोपल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसलो. बहिणीच्या मिस्टरांना काही जेवायचं नव्हतं, कारण सकाळी त्यांचं जेवण झालं होतं.
मग आम्हीच बहीण भाऊ, आई बाबा, आम्ही सगळेजणं, हे माझे वडील आहेत, आम्ही सगळेजणं जेवायला बसलो. ही लहान बहीण आणि हा आहे आमचा 2 बहिणींमध्ये एक एकुलता एक लाडाचा भाऊ. आता सगळेजणं आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि आईला जरा घाम आला होता पोळ्या टाकून, ती घाम पुसते आहे, म्हणजे मग त्यामुळे जेवण चांगलं आरामात होईल असं तिचं म्हणणं होतं. आणि छान मस्त गप्पा गोष्टी करत असेच हे जे नाते असतात, जे सण ह्या सणांच्या माध्यमातून अधिक वृद्धिंगत होत जातात. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये खरोखर प्रत्येक नात्यांसाठी हा सण लावलेला आहे आणि त्या निमित्ताने आपण बहीण भावा, आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण भाऊ भेटतो आणि अतिच जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्यासाठी कामी पडत असते. भावाला आईबाबांना लगेच परत जायचं होतं, त्यामुळे लगेच रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू केला. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात आपण जाणून घेऊया की खरोखर रक्षाबंधन इतकं महत्त्वाचं का आहे. रक्षाबंधन नुसता बहीण भावांचा सण आहे की इतरांनी देखील राखी, म्हणजे इतर नात्यांमधील देखील राखी बांधता येते, तर हे आपण जाणून घेऊया. व्हिडिओच्या सुरुवातीला मी पत्नीने पतीला रक्षासूत्र बांधलं आणि त्यामुळे त्यांचं रक्षण झालं, त्यांना मोठ्या युद्धामध्ये जय प्राप्त केला, हे आपण एक पौराणिक याच्यातली पौराणिक संदर्भातली कथा आपण जाणून घेतली आहे. आणि आपण थोडक्यात आता माहिती जाणून घेणार आहोत की खरोखर रक्षाबंधन हे काय असतं, का महत्त्व आहे या रक्षाबंधन सणाला. श्रावण शुद्ध पौर्णिमा बंधुत्व आणि भक्ती संस्कृतीचा पवित्र संगम. श्रावण पौर्णिमा हा दिवस म्हणजे बहीण भावांच्या नात्याचा नितळ निर्मळ प्रतिबिंब, जिथे बहिणीच्या हातून राखी बांधली जाते आणि भावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ती मनोभावे प्रार्थना करते. याच दिवशी परब्रह्म भगवान श्रीपाद श्री वल्लभांना त्यांच्या भगिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी राखी बांधतात. हा अद्वितीय अलौकिक सोहळा श्री क्षेत्र पिठापूर येथे भक्तिभावाने साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपली भारतीय संस्कृती मानव जातीच्या महानतेचे दर्शन घडवणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे. स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणाऱ्या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. यत्र नायस्तृ पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सन्मान केला जातो, तिथे देवांचा वास असतो, असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टिकोनाऐवजी पवित्र दृष्टीने आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी आपली भारतीय संस्कृती आहे. रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण. बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणाऱ्या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहीण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. बहीण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे, तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणाऱ्या या प्रक्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणाऱ्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्याची एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनवते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो. तर अशी आपली महान भारतीय संस्कृती आहे, ज्यामध्ये प्रत्येक नात्याला महत्त्व देऊन प्रत्येक नात्यासाठी एक दिवस आहे. आणि हा दिवस हा सण साजरा करणे म्हणजे त्या नात्याविषयी आपली जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करणे आणि त्या नात्याचा भावी जीवनामध्ये आपण सन्मान करू,
त्या नात्याला अधिक वृद्धिंगत करण्याचं वचन या सणांच्या माध्यमातून आपण त्या नात्याला देत असतो. त्या नात्यामध्ये एक विश्वासार्थता निर्माण करत असतो. तर असं हे नातं, हा जो सण आहे रक्षाबंधनाचा, आम्ही अतिशय आनंदाने साजरा केला. हा माझा मुलगा आहे. माझी मुलगी बाहेरगावी असल्यामुळे ती काही या सणाला येऊ शकली नाही. पण ही त्याची मावस बहीण आहे, माझ्या बहिणीची मुलगी, जी त्याला अतिशय पवित्र भावनेने रक्षासूत्र बांधते आहे. आणि ह्या लेकरांच्या जो मनातला जो आनंद असतो की आपली ताई आपल्याला राखी बांधत आहे, तो फार औरच असतो. कारण त्यांना हे लहान जरी असले वयाने तिच्यापेक्षा, पण त्यांना असं एक जबाबदारी वाटते की नाही, आता ताईने आपल्याला राखी बांधली, आपल्यावर जबाबदारी आहे तिच्या रक्षणाची. आणि बहीण देखील ती त्याच्या हाताला राखी बांधते, याचा अर्थ ती या भावनेने बांधत असते की मी आपल्या भावाचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे माझ्यामध्ये, बहिणीमध्ये, माझ्या स्त्रीत्वामध्ये एवढी शक्ती आहे की मी हे रक्षासूत्र बांधून माझ्या भावांचं रक्षण त्यामुळे होणार आहे. इतका हा आत्मविश्वास तिच्यामध्ये जागृत होत असतो. आणि त्याच आत्मविश्वासाने, त्याच पवित्र भावनेने प्रत्येक बहीण ही आपल्या भावाला राखी बांधत असते. आता हे भावाची मुलं अशा प्रकारे एकमेकांच्या खोड्या करत, हसत आनंदात हा रक्षाबंधनाचा सण प्रत्येक घराघरामध्ये साजरा होत असतो. आता तुम्ही पाहिलं ह्या व्हिडिओमध्ये की भावाचा मुलगा तिला पेढा खाऊ घालताना तिच्या बोटाला चावला. हा दर प्रत्येक वेळेस. आणि तिचं पण सुरू आहे राखी बांधताना त्याला बुक्की मारायसाठी काय. आणि रक्षाबंधन तर यांनी छान साजरं केलं. आणि नंतर मग त्यांचं थोडं जरा धिंगाणे पण झाले. म्हणजे भेटण्याचं ते सगळा संपूर्ण वेळ कमीत कमी 3-3.5 तास सगळेजण एकत्र होते. पण त्यातही ते खूप दिवसांनी भेटल्यानंतर ते खूप खुश झाले. त्यांनी भांडणं पण केले, आनंद पण साजरा केला. म्हणजे त्यांचं मन असं तृप्त होऊन गेलं एकमेकांच्या भेटीने. तर असा हा रक्षाबंधनाचा सण प्रत्येकांच्या जीवनामध्ये एक काही आनंदाचे क्षण घेऊन येत असतो. आणि आज आपल्याला समाजामध्ये बहीण भावांच्या नात्यामध्ये कटुता आलेली देखील दिसून येते. पण कटुता जरी आलेली असती, पण त्या नात्यातलं जे प्रेम असतं, राखी दोन्ही सुटले नाही यांच्या. प्रेम असतं ते प्रेम काय रे, ते प्रेम म्हणजे सत्य असतं. कारण तुमचं वेगळं नातं होतं म्हणून ती राखी बांधून होऊन नाही राहिली काय. काही गैरसमजामुळे असते, काही कारणांमुळे पण सुट्टी दिदी सोबत करायची तुला लग्न. ते जे हृदयामध्ये आपल्या भावाविषयी प्रेम किंवा भावाच्या हृदयामध्ये बहिणीविषयी प्रेम, हे खरं प्रेम हे असतं. कारण ही कटुता थोड्या वेळापुरती असते. आणि काही जर का संकट आलं, समस्या आलं, तर दोघंही जण एकमेकांसाठी धावून जात असतात. तर असा हा रक्षाबंधनाचा सण छान साजरा केला. आता सगळ्या जणांचे जे लहान छोटे भाऊ बहीण आहे यांचा रक्षाबंधन आटोपला. आता इथे माझा भाऊ बसला आहे आणि मी मोठी असल्यामुळे आधी राखी मी बांधते आणि नंतर माझी बहीण ही राखी बांधते. तुम्हाला सगळ्यांना आम्ही दोघी बहिणी आणि आमच्या दोघी बहिणींमध्ये एक भाऊ आहे. आम्ही तिघंही जण शिक्षक आहोत. त्यामुळे शाळेचा वेळ हे सगळं पाहून आम्हाला सण वगैरे साजरे करायचं हे असतं. आणि रक्षाबंधनाला माझ्या शाळेला तर सुट्टी होती, पण ह्या दोघांच्या शाळेला सुट्टी नव्हती. त्यामुळे दोघांची शाळा आटपून आम्ही बहिणीच्या घरी गेलो राखी बांधण्यासाठी. तर असं हे रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन ज्यावेळेस आपण साजरं करतो, आता मी तुम्हाला सांगितलं की आपण भावाच्या कपाळाला अक्षता किंवा टिळा लावतो, तर त्याचं काय महत्त्व आहे. आणि रक्षासूत्र बांधताना जो मंत्र आपल्याला दिलेला आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, तो मंत्र म्हणत आपल्याला 3 गाठी बांधून राखी ही बांधायची असते. या 3 गाठीचं देखील विशेष महत्त्व आहे. पहिली गाठ ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी असते, दुसरी गाठ ही बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी असते आणि तिसरी गाठ म्हणजे दोघा भावा बहिणीच्या नात्याच्या दीर्घायुष्यासाठी असते. अशा रक्षासूत्राला 3 गाठी या बांधायच्या असतात. आणि भावाच्या कपाळाला अक्षता लावून त्याला ओवाळणे म्हणजे आपल्या अंतराळामधले किंवा आपल्या हे जे सृष्टी असते, त्या संपूर्ण सृष्टीमधलं जे तेज आहे ते ह्या दिव्याच्या माध्यमातून आपण तेजातलं
जो दिवा आहे त्या तेजाचं प्रतीक समजून आपण आपल्या भावाला ओवाळत असतो त्याच्या दीर्घायुष्यासाठी. आणि नंतर शेवटी थोडा डोक्यावर कापूस ठेवतात. कापूस ठेवण्याचा अर्थ असा असतो की जसा हा कापूस पांढरा शुभ्र आहे तसे तुझे केस पांढरे शुभ्र होईपर्यंत तुला दीर्घायुष्य प्राप्त होवो. आणि या पद्धतीने बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते आणि ती आपल्या भावाला अगदी मनोभावे आशीर्वाद देत असते. आणि हा जो प्रेमाचा गोडवा आहे हा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भावा बहिणीच्या सणांच्या माध्यमातून आपण साजरा करत असतो. तो म्हणजे दिवाळीचा भाऊबीज आणि तर अशी ही राखी पौर्णिमा आम्ही सगळ्यांनी छान आनंदात साजरी केली. आता माझ्या बहिणीचा नंबर, आता ती आपल्या भावाला राखी बांधते आहे. तर तुम्ही रक्षाबंधन देखील साजरं केलं असेल आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या बहीण भावाच्या नात्यातील पवित्र प्रेम हे आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत देखील सगळ्यांनी सांभाळून जतन करून ठेवा. आपल्या भावा बहिणींमध्ये काही कटुता असेल तर ती कटुता थोड्या वेळासाठी असते, त्याला इतकं महत्त्व देऊ नये, आपल्या नात्याला अधिक महत्त्व द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओचा शेवट येथे करते. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आता हे आम्ही दोघी एकमेकींना हळदी कुंकू अक्षता लावल्या आणि दोघींनी एकमेकींना रक्षासूत्र बांधलं. कारण आता मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, रक्षाबंधन हा सण हाताला किंवा मनगटाला रक्षासूत्र बांधून समोरच्याचं रक्षण करण्यासाठीचं असतं. आणि त्यामुळे रक्षाबंधन हा सण नुसता भावा बहिणीच्या नात्यापुरताच मर्यादित नसून हा प्रत्येक नात्यामध्ये आपण साजरा करू शकतो. कारण रक्षासूत्र हे कोणीही कोणाच्या रक्षणासाठी बांधू शकतं. ती बघायची बाहेर राहिली का